आई की संसार भाग 4. सत्याचे पुरावे. दारात उभ्या असलेल्या रोहनकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या होत्या. त्याच्या हातात निळ्या अंगाची एक जाड फाईल होती. चेहऱ्यावर नेहमीचा अहंकार नव्हता. तो खूप शांत आणि थकलेला दिसत होता. बाबांनी नाराजीने विचारलं, आता पुन्हा कशासाठी आलास? रोहनने नम्रपणे उत्तर दिलं, काका, फक्त 10 मिनिटं द्या, त्यानंतर मी स्वतःहून निघून जाईन. सायली काही बोलली नाही. ती सोफ्यावर बसली. ठीक आहे, काय बोलायचं आहे? रोहनने फाईल तिच्यासमोर ठेवली. ही बघ. सायलीने फाईल उघडली. आत बँकेचे स्टेटमेंट, कर्जाची कागदपत्र, काही पावत्या आणि हॉस्पिटलच्या बिलांच्या प्रती होत्या. ती गोंधळून गेली. हे सगळं मला का दाखवतो आहेस? रोहनने हळूहळू बोलायला सुरुवात केली. तुला कायम वाटत राहिलं की मी माझ्या घरच्यांवर भरमसाठ खर्च करत होतो. ते खरंही होतं, पण त्यामागचं एक सत्य मी कधीच तुला सांगितलं नाही. माझ्या बाबांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यासाठी मोठं कर्ज घेतलं होतं. त्याचवेळी भावाचा व्यवसाय तोट्यात गेला. घरात सगळे आर्थिक अडचणीत होते. सायली शांतपणे ऐकत होती. मी सगळ्यांना वाचवण्याच्या नादात आपल्या संसाराकडे दुर्लक्ष केलं. मग मला का सांगितलं नाहीस? रोहनने अपराधी नजरेने तिच्याकडे पाहिलं. कारण आईने मला स्पष्ट सांगितलं होतं. काय? सायलीला काही सांगायचं नाही, नाहीतर ती तिच्या माहेरी सांगेल आणि आपल्या घराची बदनामी होईल. सायलीला धक्का बसला. म्हणून मी गप्प राहिलो. पण माझी सर्वात मोठी चूक म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तेवढ्यात रोहनने आणखी एक लिफाफा बाहेर काढला. हेही बघ. सायलीने तो उघडला. त्यात भाड्याच्या फ्लॅटचा करार होता. ती आश्चर्याने रोहनकडे पाहू लागली. हां, मी वेगळा फ्लॅट घेतला आहे. घरात एकच शांतता पसरली. रोहन पुढे म्हणाला, आई-बाबांना मी स्पष्ट सांगितलं आहे. आता मी स्वतंत्र राहणार. आणि त्यांनी मान्य केलं? रोहन कडवट हसला. नाही. मग? त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. सायलीच्या मनात अनेक भावना एकाच वेळी उसळत होत्या. हा तोच रोहन होता का, जो प्रत्येक वेळी आईवडिलांचंच ऐकत होता? तिने शांतपणे विचारलं, हे सगळं अचानक का? रोहनने उत्तर दिलं, कारण पहिल्यांदाच मला समजलं, आईवडिलांची सेवा करणं आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तेवढ्यात विहान धावत आला. बाबा. रोहनने त्याला उचलून घेतलं. कसा आहे माझा शूर मुलगा? बाबा, तू आता आमच्यासोबत राहणार? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. जर तुझी आई परवानगी देईल तर. विहान लगेच सायलीकडे वळला. आई, आपण बाबांसोबत जाऊया ना? सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. एका बाजूला तिचा मुलगा, दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांचा अपमान आणि तिसऱ्या बाजूला पुण्याची नवीन नोकरी. तिच्यासमोर आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय उभा होता. इतक्यात तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, अद्वैत सर. तिने फोन उचलला. हॅलो सर. समोरून अद्वैतचा गंभीर आवाज आला. सायली, उद्या सकाळपर्यंत तुमचा निर्णय हवा आहे. पुण्याचा प्रोजेक्ट दुसऱ्याला जायचा की तुम्हालाच, हे कंपनी ठरवणार आहे. सायलीच्या हातातील फोन थरथरू लागला. एका रात्रीत तिला तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा होता. निर्णयाची रात्र. अद्वैतचा फोन संपला, पण त्याचे शब्द सायलीच्या मनात घुमत राहिले. उद्या सकाळपर्यंत तुमचा निर्णय हवा आहे. फोन ठेवताच घरात पुन्हा शांतता पसरली. रोहन अजूनही तिथेच खेळत बसला होता. विहान त्याच्या मांडीवर खेळत होता. सायलीच्या बाबांनी गंभीर आवाजात विचारलं, काय म्हणाले तुझे सर? उद्या सकाळपर्यंत पुण्याच्या प्रोजेक्टबद्दल निर्णय द्यायचा आहे. म्हणजे खरंच तू जायचा विचार करते आहेस? सायलीने शांतपणे उत्तर दिलं, बाबा, मी अजून काही ठरवलं नाही. रोहन उठला. सायली, मी तुझ्यावर कोणताही दबाव टाकणार नाही. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तू पुण्याला जायचं ठरवलंस तरी मी तुझ्या निर्णयाचा आदरच करेन. सायलीला आश्चर्य वाटलं. हा तोच रोहन होता का? तो पुढे म्हणाला, माझ्या चुका सुधारायला मला वेळ लागेल, पण यावेळी निर्णय तू घे, मी नाही. रात्र झाली. विहान झोपला होता. सायली गच्चीत एकटीच बसली होती. थंड वारा वाहत होता.
तिच्या डोक्यात एकामागून एक विचार येत होते. पुण्याला गेलं तर करिअर उज्ज्वल होईल, आर्थिक स्थैर्य मिळेल, नवीन आयुष्य सुरू करता येईल. पण विहानला नवीन शाळा, नवीन वातावरण आणि रोहन खरंच बदलला असेल तर? तेवढ्यात तिच्या मागून आवाज आला, झोपली नाहीस? समीर होता. तो तिच्या शेजारी येऊन बसला. दादा, लहानपणापासून तुला पाहतोय. तू दुसऱ्यांचा विचार आधी करते आणि स्वतःचा नंतर. सायली शांत होती. एक प्रश्न विचारू? विचार. जर तुझ्या जागी कांचन असती तर तू काय केलं असतंस? समीर क्षणभर हसला. मी तिला तिच्या मनाचा निर्णय घ्यायला सांगितलं असतं. पण मला भीती वाटते. कशाची? पुन्हा एकदा चुकण्याची. समीरने तिच्या डोक्यावर हात ठेवला. यावेळी तू एकटी नाहीस. काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसमध्ये पोहोचली. अद्वैत तिची वाटच पाहत होता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. निर्णय झाला? सायलीने खोल श्वास घेतला. हो. अद्वैत शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. सायली म्हणाली, सर, मी पुण्याचा प्रोजेक्ट स्वीकारू शकत नाही. अद्वैतला धक्का बसला. का? ही तुमच्या करिअरची खूप मोठी संधी आहे. सायलीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. माझ्या आयुष्यात सध्या करिअरपेक्षा मोठा प्रोजेक्ट आहे. कोणता? माझ्या मुलाचं बालपण आणि माझं तुटलेलं आयुष्य पुन्हा उभं करणं. अद्वैत काही क्षण गप्प राहिला. मग तो हसला. मला तुमच्या निर्णयाचा आदर आहे. सायलीने सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात अद्वैत म्हणाला, पण माझ्याकडे तुमच्यासाठी आणखी एक बातमी आहे. काय? कंपनीने ठरवलं आहे की पुण्याचा प्रोजेक्ट आता इथूनच हाताळला जाईल. सायली आश्चर्यचकित झाली. म्हणजे मला पुण्याला जावं लागणार नाही? नाही. ती आनंदाने हसली. पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर सुमनताईंचा फोन आला. त्यांचा आवाज घाबरलेला होता. सायली, लगेच पाळणाघरात ये. सायलीच्या काळजात धस्स झालं. का? विहान ठीक आहे ना? सुमनताई थरथरत म्हणाल्या. विहान पाळणाघरात नाहीये. सायलीच्या हातातून मोबाईल खाली पडला. विहान कुठे गेला? विहान पाळणाघरात नाहीये. हे सुमनताईंचे शब्द ऐकताच सायलीच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अद्वैत लगेच तिच्या जवळ आला. सायली, काय झालं? ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, सर, विहान पाळणाघरात नाही. क्षणाचाही विलंब न करता अद्वैतने कारची चावी उचलली. चला, आपण लगेच तिथे जाऊ. सायलीने रस्त्यात रोहनला फोन केला. रोहन, विहान सापडत नाही. रोहन हादरला. काय? मी लगेच येतो. 10 मिनिटात दोघे पाळणाघरात पोहोचले. सुमनताईंचे डोळे लाल झाले होते. सायली, मला माफ कर. सायली घाबरून म्हणाली. नेमकं झालं काय? सुमनताई सांगू लागल्या. आज मुलं अंगणात खेळत होती. मी फक्त 2 मिनिटं आत गेले. बाहेर आले तर विहान दिसेना. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. CCTV आहे, पण अजून नीट पाहिला नाही. अद्वैतने लगेच CCTV रेकॉर्डिंग सुरू केलं. सगळे स्क्रीनकडे पाहत होते. व्हिडिओमध्ये विहान खेळताना दिसत होता. थोड्याच वेळात तो पाळणाघराच्या गेट बाहेर जाताना दिसला. पण कोणाच्याही हातात हात घालून नाही. तो एकटाच चालत होता. सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. म्हणजे कोणी त्याला घेऊन गेलं नाही. अद्वैत म्हणाला, पण तो गेला कुठे? रोहनही तेवढ्यात तिथे पोहोचला. तो धावतच आत आला. विहान सापडला का? सायलीने नकारार्थी मान हलवली. रोहनने क्षणाचाही विलंब न करता आसपास शोधायला सुरुवात केली. अर्धा तास झाला, 1 तास झाला. विहानचा काहीच पत्ता नव्हता. सायली रडत होती. देवा, माझ्या मुलाला काही होऊ देऊ नकोस. अद्वैतने पोलिसांना फोन करण्याचा सल्ला दिला. रोहननेही होकार दिला. तेवढ्यात पाळणाघराच्या गेटवर एक वृद्ध गृहस्थ आले. त्यांच्या हातात एका छोट्या मुलाचा हात होता. इथे विहान नावाचा मुलगा आहे का? सायली धावत बाहेर आली. विहान? तो तिच्याकडे धावत आला. आई. सायलीने त्याला घट्ट मिठी मारली. ती रडतच होती. कुठे गेला होतास रे? विहानने निरागसपणे म्हणाला, आई, मी तुला शोधायला निघालो होतो. सायलीच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. वृद्धग्रस्त म्हणाले,
हा मुलगा रस्त्यावर एकटाच चालत होता. मी विचारलं तर म्हणाला, "मी आईच्या ऑफिसमध्ये जातोय." मग मी त्याला इथे घेऊन आलो. सायली आणि रोहन दोघांनीही त्यांचे मनापासून आभार मानले. घरी जाताना संपूर्ण रस्ताभर विहान शांत होता. घरी पोहोचल्यावर तो अचानक म्हणाला, "आई, मला पाळणाघरात राहायचं नाही." "का रे?" "कारण तू उशिरा येतेस." "मग मी तुला शोधायला जातो." सायलीचं हृदय तुटलं. रोहनही हे ऐकून गप्प बसला. त्या रात्री त्याने सायलीला शांतपणे म्हटलं, "सायली, आपल्या दोघांच्या भांडणाची शिक्षा विहानला मिळते आहे." सायलीनेही मान खाली घातली. तिला पहिल्यांदाच जाणवलं, आता निर्णय फक्त तिच्या किंवा रोहनच्या आयुष्याचा नव्हता, तो विहानच्या बालपणाचा होता. कथेचा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहू, रोहन सायलीसमोर एक अनपेक्षित प्रस्ताव ठेवणार आहे, जो स्वीकारणंही कठीण आणि नाकारणंही कठीण असेल. कथा कशी वाटली? आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.